करतोय तो कोंबडा कोंबडा नृत्य कोंबडा नृत्य रात्र मध्य पहाट प्रहरी धरणी कंपन पावनी रात्र मध्य पहाट प्रहरी धरणी कंपन पावनी त्याची साहून लागे दयाला मी कोंबडा जागवी दुनियेला हा कोंबडा जागवी दुनियेला राजा मध्य पहाड प्रहरी धरणी कंपन पावनी राजा मध्य पहाड प्रहरी धरणी कंपन पावनी त्याची साहून लागे दयाला मी कोंबडा जागवी दुनियेला मी कोंबडा जागवी दुनियेला राजा मध्य पहाड प्रहरी धरणी कंपन पावनी राजा मध्य पहाड प्रहरी धरणी कंपन पावनी त्याची साहून लागे दयाला मी कोंबडा जागवी दुनियेला मी कोंबडा जागवी दुनियेला किलबिल पाखरांची गडबड बोलायची आम्ही दिनभराची हो 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 किरणे किरणे पडली डोंगर मारी लाली तरली आबादी किरणे पडली डोंगर मारी लाली तरली आबादी त्याची साहून लागे दयाला मी कोंबडा जागवी दुनियेला मी कोंबडा जागवी दुनियेला रात्र मध्य पहाट प्रहरी धरणी कंपन पावनी रात्र मध्य पहाट प्रहरी धरणी कंपन पावनी त्याची साहून लागे दयाला मी कोंबडा जागवी दुनियेला मी कोंबडा जागवी दुनियेला मथुरे नगर दिसे सुंदर मथुरे नगर दिसे सुंदर मथुरे नगर दिसे सुंदर मथुरे नगर दिसे सुंदर येथे राजा उग्रसेन राज्य करणार 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 राजपाटाले आनंदान 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 याच काय कराते सैन्य 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 सिपाही जेवले पाऱ्यावर सिपाही जेवले पाऱ्यावर सिपाही
करून मनगडीच्या जोरावर या मथुरेचा राजा झाला काम देवाधिकांना दरारा दाखवून कित्येक राज्य पोलीस मिळवले तरी या मथुरा नगराचे समाधान झालं नाही. माझी बहीण देवकी तिचा विवाह सुरच्या नंदीचा राजकुमार वसुदेव त्याच्याबरोबर मोठ्या थाटामाटात संपन्न झाला आणि त्या विवाहाची मिरवणूक चालत असताना आकाशवाणी झाली. मूर्ख कौसा सावध हो. देवकीच्या पोटी येणाऱ्या 8वा पत्य तुझा नाश करेल, तुझा वध करेल. पण त्या क्षणी वसुदेव देवकीला बंद केले आणि तुझी होणारी 1, 2, 3 नवे 6 बालके गर्गर फिरून पायदळी तुडवले. 7वा पत्य गर्भपात झाला. 8वा पुत्र नसून कन्या. त्याही कन्याला गरगट फिरवत असताना हातातून निष्ठून आकाशात गेली. त्याही वेळेला आकाशात गेली. नवसा सावध हो. तुझा हाड वैरी गोकुळात आनंदाने वाढतंय. त्या क्षणी मानवी राक्षस गोकुळात पाठवून या कृष्णाचा बंदोबस्त करण्यासाठी राहिले असताना आता त्यांचा काही समाचार नाही. आता एकच माझा विश्वासू मायावी राक्षस त्याला कोण आहे तिकडे? माझा मायावी राक्षस त्याला जाऊन निरोप द्या की तू वाघाचे रूप घेऊन गोकुळात कृष्णावर आक्रमण करायचे. मी विश्रांतीसाठी जात आहे. जा लवकर परा करा.
आता आपल्या समोर साधकाचा होत नटखट गवळण. आता आपल्या समोर साधकाचा होत नटखट गवळण. शृंगाराने नटलेली सोबत मावशीची कमाल. शृंगाराने नटलेली सोबत मावशीची कमाल. पेंड्या सुदाम आणि वाकड्या यांची तुफान विनोदाची धमाल. वृक्षवल्लीमध्ये मयूराच्या नृत्यामध्ये रमली श्रीकृष्ण राधेची प्रेम कहाणी. रमली श्रीकृष्ण राधेची प्रेम कहाणी. तर साधकाचा होत गवळण. लागला रे मोहना. ध्यास मुरलीचा लागला रे मोहना. गोलोकापासून एकत्र आपण संगत खेळते आलो रे. भीतीचे तोरण शापाचे कारण त्यामुळे विभक्त झालो रे. त्यामुळे विभक्त झालो रे. त्यामुळे विभक्त झालो रे. गोलोकापासून एकत्र आपण संगत केले आलो रे. भीतीचे तोरण शापाचे कारण त्यामुळे विभक्त झालो रे. त्यामुळे विभक्त झालो रे. त्यामुळे विभक्त झालो रे. कधी विकसित मदती वृंदावना तुझा विरह मधला तुझहिना. अरे समजावूनी माझे मना हे लवकरी देवकी नंदना. काय सांगू मी माझी रे वेदना. काय सांगू मी माझी रे वेदना. ध्यास मुरलीचा लागला रे मोहना. ध्यास मुरलीचा लागला रे मोहना. कसे समजावूनी माझे मना हे लवकारी देवकी नंदना. काय सांगू मी माझी रे वेदना. काय सांगू मी माझी रे वेदना. हो ध्यास मुरलीचा लागला रे मोहना. ध्यास मुरलीचा लागला रे मोहना. तेरी स्वराच्या लहरी वृत्त वेणुतानाद. आवाजे गाडी हातात वेळी गाडी तो साऱ्या नादात. गाली तो साऱ्या नादात. गाली तो साऱ्या नादात. तेरी स्वराच्या लहरी वृत्त वेणुतानाद. आवाजे गाडी हातात वेळी गाडी तो साऱ्या नादात. गाली तो साऱ्या नादात. गाली तो साऱ्या नादात. नाद भरून गाडी चंद्र सुरय
मला तोसळे नागत समजावूनी माझे मन हे लवकरी देवकी नंदना काय सांगू मी माझी रे वेदना काय सांगू मी माझी रे वेदना हो त्याच मुरलीचा लागला रे मोहना त्याच मुरलीचा लागला रे मोहना बेधुंद झोपेत कानी माझ्या बेधुंद झोपेत कानी माझ्या पहाटेचा कोंबडा तो सात पहाटेचा कोंबडा तो साल जनाली झोपेचा कानी म्हणाले झोपेचा कानी म्हणाले पहाटेचा कोंबडा तो साल जनाली पहाटेचा कोंबडा तो साल जनाली बेधुंद झोपेत कानी माझ्याली अशी कशी आहे बाई देवाची करणी पहाटेच्या मारी गंप मावे धरणी कशी आहे बाई देवाची करणी पहाटेच्या मारी गंप मावे धरणी अशी कशी आहे बाई देवाची करणी पहाटेच्या मारी गंप मावे धरणी अशी कशी आहे बाई देवाची करणी पहाटेच्या मारी गंप मावे धरणी पिसारा फुलवूनी मोर नाचवणी पिसारा फुलवूनी मोर नाचवणी कोंबडा आरवला दुनिया जागी भारी कोंबडा आरवला दुनिया जागी भारी पहाटेचा कोंबडा तो सादर जनगाली पहाटेचा कोंबडा तो सादर जनगाली पिंपळाच्या पानाखाली लवबिंदू पडती कुहू कुहू करी कोकिळा वासरे हंबरती पिंपळाच्या पानाखाली लवबिंदू पडती कुहू कुहू करी कोकिळा वासरे हंबरती पिंपळाच्या पानाखाली लवबिंदू पडती कुहू कुहू करी कोकिळा वासरे हंबरती पिंपळाच्या पानाखाली लवबिंदू पडती कुहू कुहू करी कोकिळा वासरे हंबरती गोपजन गाईच्या त्या धारा करती गोपजन गाईच्या त्या धारा करती गोकुळची नगरी तुझान राहिली गोकुळची नगरी तुझान राहिली पहाटेचा कोंबडा तो सादर जनगाली पहाटेचा कोंबडा तो सादर जनगाली बेधुंद झोपेत कानी माझ्याली बेधुंद झोपेत कानी माझ्याली पहाटेचा कोंबडा तो सादर जनगाली पहाटेचा कोंबडा तो सादर जनगाली
मी काय म्हणते आपण बाजारी जाऊया बघ. काय ग तिचा विचार तर चांगला आहे. तर ठरलं तर उद्या आपण माठ घेऊन दही दुधाचा माल घेऊन बाजारी जायचं. काय ग, मग जाऊया ना? चालतंय. हो, चला जाऊ का? चल, चल, चालतंय, चला. हॅलो झाली ग सोनेरी पहाटे झाली ग सोनेरी पहाटे सडा पडलाय ग दारी मोतियाचा हा सुभेद मोगऱ्याचा सडा पडलाय ग दारी मोतियाचा हा सुभेद मोगऱ्याचा सोनेरी पहाटे झाली ग सोनेरी पहाटे. झाली ग सोनेरी पहाटे झाली ग सोनेरी पहाटे सडा पडलाय ग दारी मोतियाचा सुगंध मोगऱ्याचा सडा पडलाय ग दारी मोतियाचा हा सुगंध मोगऱ्याचा झाली ग सोनेरी पहाटे झाली ग सोनेरी पहाटे सडा पडलाय ग दारी मोतियाचा हा सुगंध मोगऱ्याचा सडा पडलाय ग दारी मोतियाचा हा सुगंध मोगऱ्याचा झाली ग सोनेरी पहाटे झाली ग सोनेरी पहाटे. गवळी उठला जाऊन गोट्याला दुधाच्या धारा काढती दह्याने दुधाचे माटे भरून गोपी हे बाजारी जाती. हो गवळी उठला जाऊन गोट्याला दुधाच्या धारा काढती दह्याने दुधाचे माटे भरून गोपी हे बाजारी जाती. गेला झाला की झाला उठलं तांबड डोंगरात हिरा तारा आणि चंद्रा गेला शिंगारे सारी ग झाली ग सोनेरी पहाटे झाली ग सोनेरी पहाटे सडा पडलाय ग दारी मोतियाचा हा सुगंध मोगऱ्याचा सडा पडलाय ग दारी मोतियाचा हा सुगंध मोगऱ्याचा झाली ग सोनेरी पहाटे झाली ग सोनेरी पहाटे. हॅलो सुस्वागतम. आपल्या समोर सुरू असलेल्या ह्या गवळी करता आलेलं बक्षीस श्री सुनील बाळू डांगे श्री सुनील बाळू डांगे यांकडून आमची बाल कलाकार ओवी हिच्यासाठी 200 रुपये. तसेच सचिन काष्टे राणा संगमेश्वर यांकडून गवळीसाठी 100 रुपये. ओमकार खापरे
ओमकार खापरे ठाणार निवळे खापरेवाडी यांकडून 200 रुपये या बक्षिसात्यांचं आम्ही श्री नवलाई नमन मंडळ निवळी अत्यंत आभारी आहोत. धन्यवाद. हे पोरीनो अगं ठरल्याप्रमाणे आलेत ना सारे आलेत की आणि माल घेतलाय ना सगळ्यांचा माल घेतलाय हे माल घेतलाय ना म्हणजे काय माल आवडेला बाजारी चल ग. हे पोरीनो अगं बाजारी चालू करूया ती पण ह्या रस्त्याची कोणाला माहिती आहे का ग बघितलं ना ते एवढ्या नटून नटून आलेल्या पण रस्त्याची माहिती माहिती नाही. अगं तेच ना आपण घाई केली बघ कुणाला तरी सोबत आलतो तर फार बरं झालं असतो बघ. अगं तुझ्या कोणी ओळखीचे आहेत अगं अगर आहे ती वरच्या आईची मावशी तिला हात मारून बघ. अगदी बरोबर बोलली बघ ती कुंदा मावशी. अगं हो अगं ती रोज बाजारी जाते बघ तिला नक्की काय वाटणार ह्या बाजाराची वाट. अगं राहते तू हात मारतो तिला. बरोबर आहे मारतो मी हा. हे मावशी अगं हे मावशी काग पोरीनो अगं मावशी आम्ही साऱ्या पोरीने विचार केला बघ बाजारी जाण्याचा. खरंच की काय राधे. अगं हो ग मावशी पण एकीला या रस्त्याची माहिती नाही आमच्या सोबत आलीस तर फार बरं होईल बघ. हे ग कसं काय राधे तुम्ही साऱ्या पोरी मिळून दहीदूध घेऊन मथुरेच्या बाजारी निघाला हो ना राधे. अगं हो ग मावशी. अगं राधे तुम्हाला रस्ता माहित नाही हे ग कसं शक्य आहे. अगं मावशी आम्ही पहिल्यांदाच बाजारात चाललो बघ त्यामुळे कुणाला या रस्त्याची माहिती नाही बघ. राधे अगं यावंच लागेल का. अगं हो ग मावशी ये लवकर तुझी वाट बघत थांबलो इथे. राधे माझं बाळ अडतोय दूध पाजते शांत झोपवते मग येते बघ तुझ्या सोबत जायला मथुरेच्या बाजाराला. हॅलो गबाई आज बाबू हा उठल्यावर गबाई आज बाबू हा उठल्यावर होईना काहीचे काम ग होईना काहीच काम खुशाल निजनाय धनी हवरती निघतोय माझा घाम ग निघतोय माझा घाम खुशाल निजनाय धनी हवरती निघतोय माझा घाम ग निघतोय माझा घाम गबाई आज बाबू हा उठल्यावर होईना काहीच काम ग होईना काहीच काम खुशाल निजनाय धनी हवरती निघतोय माझा घाम ग निघतोय माझा घाम खुशाल निजनाय धनी हवरती निघतोय माझा घाम ग निघतोय माझा घाम बाबू हा उठल्यावर गबाई आज बाबू हा उठल्यावर होईना काहीच काम ग होईना काहीच काम खुशाल निजनाय धनी हवरती निघतोय माझा घाम ग निघतोय माझा घाम खुशाल निजनाय धनी हवरती निघतोय माझा घाम ग निघतोय माझा घाम. दोन्ही भांडी करताना जाय वेळा निघुना दोन्ही भांडी करताना जाय वेळा निघून दोन्ही भांडी करताना जाय वेळा निघुना दोन्ही भांडी करताना जाय वेळा निघून त्यात गडबड पोरांची खाणं पिणं भरवताना 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 इथे आलाय ग यशोवतारी इथे आलाय ग यशोवतारी फिरना राम ग फिरना राम खुशाल निजनाय धनी हवरती
काहीच काम ग होईना काहीच काम हुशार दिसलाय देहावरती निघतोय माझा घाम ग निघतोय माझा घाम हुशार दिसलाय देहावरती निघतोय माझा घाम ग निघतोय माझा घाम बाई ग बाई जमले ग जमले एवढा हा मोठा खाट काय ग राधे आणि ह्या पोरीने तर आवाज राहिली कुठे आवाज तरी राहिला तरी कुठे अगं ती बघ आली अरे राधे अगं बघ तरी. अगं काय ग राधे आता काय यायला एवढा उशीर केला अगं काय सांगू तुला हॅलो सुस्वागतम पप्पन खवाळी पप्पन खवाळी यांकडून मावशीसाठी 100 रुपये मावशीनं नाव घ्यायचं आहे सुटसुटीत पप्पन शंकराच्या मंदिराला करते नमस्कार वाकून आणि बबनरावांचं नाव घेते तुमचा सर्वांचा मान राखून तसेच पिंट्या खवाळी यांकडून मावशीसाठी 100 रुपये मावशीनं नाव घ्यायचं आहे पिंट्या होऊन जाऊन दे मुंबईमध्ये चेंबूरमध्ये घातला मुंबईमध्ये चेंबूरमध्ये घातला पिंट्यारावांचं नाव घेतात लेंगा त्यांचा फाटला अगं राधे ती मावशी काय बोलत होती तू यायला उशीर काय केला अगं उशीर म्हणजे माझी छोटी छोटी बाळं आहेत त्यांचं सर्व करावं लागतं तुझं काय आपला घेतला सुरूचा ढेरा की निघालीच बघ बाजाराला तसं माझं आहे होय होय मावशी म्हणजे तुझ्या मुलांचा आवडता तुझा वेळ गेला वाटतं अगं हो ग अगं राधे मी सांगते ऐक सुस्वागतम उमेश घवाळी यांकडून मावशीसाठी 100 रुपये मावशी नाव घ्यायचं आहे उमेश मावशी झणझणीत नाव घे झोपलं पाहिजे तांदूळ निवडताना भेटतात खडे उमेश रावांना आवडतात गरम गरम बटाटे वडे अगं राधे मी काय म्हणते आई काय म्हणते मुलगी घराबाहेर पडली ऐकतेस ना ग अगं मुलगी घराबाहेर पडली की तिनं तिचं काम झाल्यावर वेळेत घरी यायला पाहिजे अगं हो ग म्हणजे काय अजून पुढे ऐकून तरी घे अगं बाप काय म्हणतो मुलगी जन्माला आली की बाप खुश होतो बाप म्हणतो पहिली पेटी धनाची पेटी मग तिला घोडा करून अंगा खांद्यावरती खेळवतो जसजशी मोठी होते तसतशी तिची हौस पूर्ण करतो आपली फाटकी बनियन तुटकी चप्पल घालून तिला खूप सारं शिकवतो अगं ऐकतेस ना जराशी पुढे तरी ये तिथे काय नुसते आपण गुणगुण करताय तिथे मग बापाची इच्छा असते माझी मुलगी झाशीसारखी लढाऊ आणि जिजाऊसाठी कर्तृत्वपर व्हावी तसं तुम्ही व्हाल आता की नुसता ठोंब्यासारखे असंच राहाल मग मावशीने सांगितलंय तर मावशीच्या विचाराने आपण जाऊया मग बाजारात विचाराने जाऊया म्हणजे तुम्हाला यावंच लागेल हे मावशी काय गं? पाहिलंच नाही का आमच्यासोबत एक नवीन माणूस आले ते कोण ग अगं ही छोटी होय कोण ग ही अगं मावशी काय सांगायचं अगं बाजार यायला रडत होती घेऊन चालले ना सोबत तू घेऊन आलीस अगं हो मावशी फार बरं केलं सर काय बाकीच्या कशासाठी आणलं सर मग अगं त्याही बाजारी जाण्यासाठी चालले होय असं म्हणते मावशी विचारलं तुला नाव कसं अगं छोटी तुझं नाव काय ग माझं नाव ओवी मी नवनाईची राधा घेतलं दूध चाललंय बाजाराला अरे वा तुम्ही छान नाव घेतात तुला काय संदेश द्यायचा आहे का द्यायच बघू आईचं ऐकायचं बाबांचं म्हणायचं आईचं ऐकायचं बाबांचं म्हणायचं गुरुमुखाने जीवन सुखी करायचं वा वा किती छान संदेश दिला बघा आणि राधे तू आता बाजारला काय घेतलंस ग हे मावशी काय ग अगं या साऱ्या पोरींनी वेगवेगळा माल घेतलाय बघ अगं त्यांनी घेतलं त्यांना मी विचारणारच आहे आणि तू काय घेतलं ते पहिलं सांग बघू अगं मावशी माझं काय
मी काय घेतलंय ऐकायचं तुला? हो का, ऐकायचं आहे. ऐक मग. अगं मावशी मी गवळ्याची राधा दिसते बघ लय गॉड. अगं मावशी मी गवळ्याची राधा दिसते बघ लय गॉड. अगं मावशी मला विक्रीसाठी घेतले बघ लोणच्याचं पॉट. लोणच्याचा पॉट? अगं मावशी लोणचं घेतलंय बघ. बाई काय हा नवीन प्रकार? काय म्हणजे लोणचं माहिती आहे ना तुला? लोणचं होय, म्हणजे त्यांच्या आपल्याकडे त्याला आंबे म्हणतात, आंबे. त्या आंब्यांची बारीक बारीक कापं करून त्यांचं लोणचं बनवतात ना, तेच ना तुला म्हणायचंय. घेतलंस ना, तर चल बघू. अगं तारा तू काय ग घेतलंस? अगं सांगायला लागेल का? अगं सांगायलाच पाहिजे, त्याशिवाय आपलं बाजार होणार तरी कसा ग? ऐक तर मग. जन्म दिला आई बापाने, उद्धार केला मावसाईने. ऐकतेस ना? ऐकते. जन्म दिला आई बापाने, उद्धार केला मावसाईने. दही दूध घेऊन चालले मी बघ बाजारला. वा वा, छान माळा घेतलाय. अगं हिरा तू काय घेतलंस? अगं मावशी सांगायलाच पाहिजे. सांगायलाच पाहिजे. बरं बाई सांगतो. मी विकायला घेतले चिकू, मी विकायला घेतले चिकू आणि काल भेटला होता शेजारची भिकू. हे मावशी काय घेतलंय काय? कोणी म्हणतं माझा भिकू? इथे आलाय की काय भिकू तुझा? अगं मावशी तरी तुला त्या चिकूचा वास कुठून येतो? बघितलास, तुला कधी वास येत नाही, नुसती वासच काहीच असतेच वाटते तू. सुस्वागतम. सौरभ डांगे, सौरभ डांगे यांकडून मावशीसाठी 100 रुपये. नाव घ्यायचंय मावशीनं सौरभ. वर्धित वरण डबल डबल वरण, वर्धित वरण डबल डबल वरण. सौरभ रावण येतो रात्रीचा कारण. सिद्धेश होरंबे उर्फ बबन, सिद्धेश होरंबे उर्फ बबन यांकडून मावशीसाठी 100 रुपये. मावशीचं नाव घ्यायचं आहे बबन. बागेत असतात गुलाबाच्या कळ्या, बागेत असतात गुलाबाच्या कळ्या. बबन रावणचं नाव घेते, त्यांचे दात म्हणजे दुकानाच्या फळ्या. अगे तुम्ही आता माळ घेतलायत ना? काय कर आले? तिनं आपल्या साऱ्या विचारलं, पण हिचं काय? हा ग हे मावशी आम्हा साऱ्या पोरीला विचारलं आणि विक्रीसाठी तू काय काय घेतलं? अगं माझ्या म्हातारीचं काय, कशात काय आणि पाटक्यात पाय. हे मावशी अगं तरी पण सांग ना काय घेतलंय? सांगू म्हणतेस? अरे सांगू म्हणते मुरटले काय सांग आता. अगं सांग काय सांग, एवढा मोठा डेरा भरून आणलाय बघ. अगं पण त्या ढेरात आहे तरी काय? काय ग? कॉकटेल करून आणलाय ते. अगं कॉकटेल म्हणजे दही दूध सगळं एकत्र करून आणलंय बाजाराला. तुम्ही हाक मारल्यावर माझी धांदल झाली, मी आपला घेतला तिथला डेरा घेतला आणि आले बाजाराला धावत. आता घेतलाय ना, आता चल तर मग बाजारला. काहीतरी घेतलंय सांगतोय मला. अगं मावशी तू पुढे आणून आता आम्ही घेतो. हा, या. हे मावशी काय गं चालून चालून फार दमलो बघ. काय मजाच नाही येत आहे. मी काय म्हणते आपण गाडीमध्ये जाऊया ना. असं म्हणतेस? तुला एखादं गाणं येतंय ना? हे पोळी जाऊ. अगं मावशी की मी म्हणू गाणं? अगं तू नको आम्ही बोलतो बघ. नक्की म्हणा. आता मला एखादं गाणं म्हणायचं तर मी म्हणते बघ. हे नको नको मावशी. का ग? आवाजात तर अजिबात नको. ए बाई, तूच म्हण काय तर गाणं. हॅलो. केला शुनिगार पाच रंगाचा, केला शुनिगार पाच रंगाचा. भर भर चला धरा रस्ता मथुरेचा, भर भर चला धरा रस्ता मथुरेचा. हे केला शुनिगार पाच रंगाचा, केला शुनिगार पाच रंगाचा. भर भर चला धरा रस्ता
घाटाचे पसरली डोक्याची लाट सांभाळा ग डोईवरी कोलसाचे माट सांभाळा ग डोईवरी कोलसाचे माट सांभाळा ग डोईवरी कोलसाचे माट घाटाचे पसरली डोक्याची लाट सांभाळा ग डोईवरी कोलसाचे माट सांभाळा ग डोईवरी कोलसाचे माट सांभाळा ग डोईवरी कोलसाचे माट यशोदेचा कारटा आहे तो भामटा यशोदेचा कारटा आहे तो भामटा नाही भरवसा श्रीरंगाचा नाही भरवसा श्रीरंगाचा बरोबर चला रस्ता मधुरेचा बरोबर चला रस्ता मधुरेचा निघाले म्हातारंगाचा निघाले म्हातारंगाचा बरोबर चला रस्ता मधुरेचा बरोबर चला रस्ता मधुरेचा बरोबर चला रस्ता मधुरेचा बरोबर चला रस्ता मधुरेचा गोकुळी आला रूपाने हा काळा गोकुळी आला रूपाने हा काळा अवतार विष्णूचा खरा नंदाचा हरी कृष्ण सावळा नंदाचा हरी कृष्ण सावळा गोकुळी आला रुमाले काळा गोकुळी आला रुमाले काळा अवतार विष्णू सागरा नंदाचा हरी कृष्ण सावळा नंदाचा हरी कृष्ण सावळा गोकुळी आला रुमाने हा काळा गोकुळी आला
त्याच वेळी यम वायू इंद्र व अश्विनी कुमार पांडव झाली. देवकी भीमकी झाली. ज्यावेळी बलिभद्र शेषाने संघर्ष केला तोच मी आठवता धारण केला. बोला पुंडलिकावरते हरी विठ्ठल. पण हो माझ्या संगी सवंगडी अजून आले कसे नाही. प्रथम त्यांना थांबून पाहतो. अरे रे पेंड्या, अरे रे सुदामा. आलो तेव्हा आलो. चला जाऊ रे जाऊ रे घेऊन गाई वास रे. चला जाऊ रे घेऊन गाई वास रे. चला चला जाऊ रे घेऊन गाई वास रे. 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 खायाला कांदाची भाकर खांद्यावर घेऊन घोंगडे. खायाला कांदाची भाकर खांद्यावर घेऊन घोंगडे. चला चला जाऊ रे घेऊन गाई वास रे. चला जाऊ रे घेऊन गाई वास रे. जाऊ हिरव्या माळावर खेळूची बळीचा खेळ. खेळूची बळीचा खेळ. खेळूची बळीचा खेळ. जाऊ हिरव्या माळावर खेळूची बळीचा खेळ. खेळूची बळीचा खेळ. खेळूची बळीचा खेळ. अरे हाका मारली त्या देवानं जाऊ भेटायला गभीर. हाका मारली त्या देवानं जाऊ भेटायला गभीर. चला चला जाऊ रे घेऊन गाई वास रे. चला जाऊ रे घेऊन गाई वास रे. अरे पेंड्या, अरे सुदामा, काय रे काय म्हणतोस काय? आपण इथपर्यंत धावत पळत आलो खरं. काय म्हणतोस काय म्हणजे आपल्याला देवाने हात पाडली ना. अरे हो देव कृपा आपल्याला कुठे दिसत नाही. पण पाहिजे कुठे बरं चल बरं आधी शोधूया त्यांना. अरे पेंड्या, अरे काय म्हणतोस देव बाप्पा. तर आपण त्यांना शरण जाऊया. चल चल देव बाप्पा आम्हाला एक बोलण्याचं कारण कोणतं? अरे पेंड्या, अरे सुदामा. 16,360 गोपिकांनी जमेला थाटमाट करून मथुरेच्या बाजारीत आलाय. त्यांचा रस्ता प्रतिबंध करणे ही गंभीर सुंदर सोबत आहे. ठीक आहे या तुम्ही. येतोच मी. ए ऐकलीस का देवानी सांगितलेली काय कामगिरी रे. नाही ऐकलीस? बरं सांगतो तुला. देवानी काय सांगितले माहितीये काय? काय सांगितलं? 16,360 आणि गोपिकांचा मेळा पुढे नाट करून आणि पुढे त्या मथुरेच्या बाजारीत आल्यात बघ. त्यांना आपण अडवायचं आहे. त्यांच्याकडचं दही दूध ताक लोणी सगळं घ्यायचं आणि आपण मजा करायची. असं होय मग असं सांगितलं. तुझं काय ऐकलं नाही? मी नाही काय केलं. मग जातोच पण तेवढ्या कान बाजूला. मी इकडे साईडला असतात म्हणून काय झालं? ऐकायला आलं पाहिजे. आणि पण तू पुढे घ्यायचं ऐकायला. मी पुढे असतो म्हणून काय झालं? मग सगळेच काय करायचे? दोघांनी पण ऐकायचं. असं होय मग ऐकलंच ना. मी ऐकलं तुला सांगितलं. काय काय घेतलं? दही ताक लोणी सगळं काय घेतलंय बघ. काय म्हणतो काय? होय खरंच. मग आता काय करायचं? ही कामगिरी तुला जमणार आहे? कामगिरी करायची आहे. मग कामगिरी करायची आहे. मग असं कसं म्हणतोय? देवांचा हुकूम आहे. कामगिरी तर करायलाच पाहिजे. हो मग आता जमणार नाही. तुला जमणार नाही. काय म्हणतोस काय? आपण ही कामगिरी कधी केव्हा नाही केली. कधीच नाही केली. काय मी पोरींना कधी अडवलंच नाही. काय म्हणतो? त्याच्यापासून मी लांब आहे. पोरींपासून लांब आहे. बरं तुला जमेल काय? तुला जमणार नाही. मला झेपणार नाही. आता करायचं काय? आता करायचं काय म्हणजे कोण हाय काय? कोण? आपला तो बोबड्या हाय काय म्हणतोस? मला काल बोलला होता मी हाय म्हणून उद्याला. हाय हो बोलला होता. होय काय म्हणजे हाय आपला
काल त्यांनी रजा घेतला होती का म्हणजे आज आहे अरे काल त्याची गुरु कुणी चालवलं रे मी गेलो होतो तू गेला होतास होय हो. आज गुराकडे हाय, आहे हाय. बरं बरं त्याला हात मारला तर हात मारूया. बरं हात मार मग मी मारू की तू मार मार मी मारतो अरे बोबड्या रे बोबड्या अरे बाबा कुठे आहे अरे वरच्या मालावर गाडीचं चालतो बघ वरच्या मालावर आहेस होय 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 अरे बाबा लवकर ये अरे तत्याला अरे आल्यावर सांगतो तुला आला आता आलो हा, लवकर ये बघ अरे बा काय काय लवकर ये अरे आलो निघाली दादा कटाई गळ्या कुंजवना अरे आलो निघाली दादा कटाई गळ्या कुंजवना मी बोलतो तरी गोपला नाही तुला दंगला मी बोलतो तरी गोपला नाही तुला दंगला अरे आलो आली गाना कसा येऊ गड्या कुंजवना अरे आलो आली गाना कसा येऊ गड्या कुंजवना मी बोलतो तरी गोपला नाही कोणा संग दंगला मी बोलतो तरी गोपला नाही कोणा संग दंगला मालावर होतो काय करतो हलवीत होतो आई आणि गुरु हा काय सर्विस होत हलवीत होतो आई अरे गाई फुलं तलवार होतो काय रे काय रे काय रे काय रे हात मारले हे बोबल्या मला सांग हा कोण रे तुझा अरे माझा तो तू हा तुझा छोटू माझा तू हाय तरी छोटू पण हाय तरी आला सुद्धा उदू नाही याला हा काय उदू पियाला वय दूध पियाला बरोबर उदी त्यांचे आहे दूध तुला नाही मिळेल मानवा हा सगळं आलं का हाय ना तो माझा काय म्हणून ओतो आता अरे ताई तुम्ही मला कशाला बरं आज म्हणलेली घरी बरं मला सांग हे कालपर्यंत तुझं चांगलं होतं लागतो आज काय झालं त्या नाकाला हे पल्लास के काय सांगू तुला रडू नको बाबा रडू नको हवंय मग सांगायला हवं तेव्हाचं म्हणणार कसं आहे ना अरे बाबा लढू नको पण काय तर थांब सावकार कसं पण सांग एवढं काय झालं लागते का काय तू एवढूचा? आधी इकडे बघतो आधी मग सांगतो हा काय म्हणतो मी एवढूचा होतो म्हणजे लहान होता रे पुढे
अरे हल्ल्यात तुला काय करीत होत हल्ल्यात हल्ल्यात म्हणजे अंगण्यात अंगण्यात अरे पाण्यात पाण्यात होय काय बोलते समजते बोबळाय ना होय टाकून टाकून काय काय ऐकून ऐकून कापला ना पाण्यात आमच्या घरात काय तुमच्या घरात काय रे इतिहास मला काय काय म्हणतो मला हगाय अरे हगाय बघाय अरे अरे काय बोलतोय अरे मला तुला बघायला बघायला ऐका येत नाही मला ऐका येत नाही तेव्हा तर असं नव्हतो याला बघायला तुला बघायला काय झालं माझ्या आईला तुझ्या आईला तुझ्या आईला रे तुझ्या आईला काय म्हणायच्या काकू कुठे काकू नाव कासू काटून कासू म्हणजे आईचं नाव काशी तेव्हा ह्या काशी आहे काय त्या म्हणायच्या सत्या तुझं बाल लय अरे आता धरून उगवला आणि या फुगलं नाट्या बायकांनी वडून काल बरं चांगलं होतं आज काय झालं त्याला सांगतोय ते यात पण काय झालं म्हणतो आता सांगतोय अचानक फुगलं वडून तर फुगलं वळून आता ये त्याला कशा बोलवलं त्याला काय बोलवलं सांग लवकर मी सांगू हा मग तुला मी सांगू आपला ना आयसिंग जन्मदा ना पालण्यात काय म्हणजे सांगतो तुला कशा बोलवलं म्हणजे माहितीये कशा बोलवलेलं सांगतोय सांगतो देव बाप्पानी आपल्याला एक कामगिरी सांगितली बघ सांगितले 16 शस्त्र 360 गोपिकांचा मेळा म्हणजे गवळणी रे 8 माठ करून अरे 8 नंबर रे त्यांच्याकडचा दही काय काय घेऊन चाललेत सांगू सर्व काय मजा आम्ही तुझ्या छोट्याची पण मजा त्यांना अडवायचं सोपं आहे सोपं गेल्यावर समजेल चला चला डोईवरी माठ घेऊन जाऊया भर भर चालू चला मथुरा गाठूया चला चला डोईवरी माठ घेऊन जाऊया भर भर चालू चला मथुरा गाठूया चला चला डोईवरी माठ घेऊन जाऊया भर भर चालू चला मथुरा गाठूया
मागे टाकूया भरभर चालू त्याला मागो राग गाठूया रवितला नामाच्यावरती मागे टाकूया भरभर चालू त्याला मागो राग गाठूया जरा जरा डोईवरी वाटा घेऊन निघ जाऊया भरभर चालू त्याला मागो राग गाठूया जरा जरा डोईवरी वाटा घेऊन निघ जाऊया भरभर चालू त्याला मागो राग गाठूया अगे पोरी अरे हिची आई काय आली आहे हिची आई कुठे आहे हिची आई कुठे आहे कुठे आहे मला अरे हे नाही रे पोरा ही आई कशी आली इकडे तूच काय आई म्हणतो बाबा पडला आता बाबाला बाबा कसा पडला आम्हाला कसं माहिती बाबा बाजारात चालला ना? याला काय बाजार? मला काय आलं नाही, देत चला ना आपण बाजारला. मध्ये गावात हो थांब जरा काय रे झालं नाही तुला काय झालं काय मध्ये मधीच आता पाय हलवा आला. पाय आडवा पण तू मला सांग पण तू मधी पाय घालायला गेला कशाला म्हणजे मी आता तुला मी सांगित होतो आधी काय आता मधी नकोस तुला मधी जायला सांगायला नव्हतं मी काय काय झालं माहित आहे अरे केवढा मला आम्हाला धक्का बसला हा नुसता बोल आईला बाबा गेला असा म्हणतो ना रे हो तू पटकी घालायच्या आईला कशा माहिती बरं मुली कोण ही काय माहिती नाही बा पण ती कशाला आली बसलो कोण चला ना बाजारात चला. अरे, बाबा आई आले आई आली ती बघून घे पण तू सांगू नको आईला सकाळी सांगू नको नाही आता काय ती बघून घे पण सकाळी सांगू नको तू दिवस मावशी ती आई ती बहीण आहे ना. अरे तुझ्या आई ती म्हण मावशी ती म्हणतो तुझ्या आई ती म्हण ही मावशी आहे ती मावशी आहे ती. तुला जायचं नाही. ए दिला. ए तुला लाडू बी लावतोय सांगशील म्हणून अरे तुमचं काही झालं काय आम्हाला बाजारात उशीर होतोय बघ. अरे थांब मावशी अरे थांब म्हणजे आम्हाला वेळ नाही आहे. वेळ नाही आहे? मग आलीस का त्याला पुढे पुढे ही काही वेळ गेलेली वेळ गेली येटाची काय गेली वर आता त्यांना काय पाहिजे ते देऊया आणि ते अरे तुला आम्ही सांगितलं इकडं लक्षात आहे ना कामगिरी कशी करायची अडवायचं त्याच्याकडचं दही दूध ताक लोणी सगळं काय घ्यायचं बघ दाशील राधा आहे मावशी आहे काय त्याच्यात म्हातारी आहे म्हातारी ती मारीला संपादून जा एक काम कर त्यांना जाण्याचा विचार त्यांची आई मावशी विचार आलेल्या कुठून जाणार अरे काय ते बोल ना कर. अरे आता म्हणतो सारखं आहे बघते आहे बघते. सारखी सारखी बघते काय अरे
आई बघती आम्ही नाही करणार का सांगतोय बाबाला त्याला सांग ना डोळे झाकून घे तू. बोलला अरे आईला सांग कोण टाकून घ्या अरे ऐशी का नाही त्याला सांग. म्हणजे दिसणार नाही, आई बघते ती. त्याला मी करतोय मी काय करतोय पटवायचं आहे ना पटवायचं आईला बोलवलं येतो वय. काय रे ए, काय तर दाखव. राहुल सांगतो ना तो नाही केलं नाही. आम्हाला काय सांगू नको ए बेट्या आम्हाला काय सांगू नको त्याची आई बघते ना मुलगी. जमलं का त्याला विचारायचं? असं म्हणते ते बघ विश्रांती करते. मी आलेली आहो तू राहणार कुठं? अरे बोबड्या आम्ही आलेलो गोकुळातून आणि जाणार मथुरेला. काय म्हणाली अरे बाबल्या आम्ही आले आहोत तुले तू गोकुळात नाल्या तू ऐकलंच नाही ते बरोबर मी आल्या गोकुळात जाणार मथुरेला. असं म्हणाले. हा. मग त्यांना सांग आम्ही रस्ता बंद केलेला आहे. रस्ता बंद केलेला आहे कथा ना तुम्ही आम्ही रस्ता बंद केलेला आहे. आम्ही दुसऱ्या मार्गाने जाऊ. काय म्हणाली गे कुठल्या मार्गाने जा दुसऱ्या मार्गाने जाऊ. गेल्या सांग आम्ही 12 मार्गांचा एक रस्ता करून तो वय घातलेली आहे डांगेवडी घातलेली आहे. मग आवते आम्ही हरावू हरा शकत नाही आज तू जाऊच जाऊ शकत शकत नाही. नाही. आम्ही वय घातलेली आहे वय घातलेली आहे काटेली कुंपण. आता आता तू कुठून ए त्यांना बोलू बसले का बघून झालं अगं राधे थांब, तुम्हाला मथुरेकडे जाता येणार नाही. म्हणजे का ना त्या पेंड्या आणि सुदामांना आपणच पाठवलं तर आमचा सगळ्यांचा मार्ग करण्यासाठी. हो गं राधे. अगं मावशी अगं कान्याने हा देवानेच पाठवलं होतं त्या पेंड्या आणि सुदामांना आपला मार्ग करण्यासाठी. मग राधे आता काय करायचं आपण ग? अगं मावशी याच्या मागे कानाचं काहीतरी नियोजन असणार. मी काय म्हणते आपण सारा माल घेऊन गोकुळात पोहोचूया. असं म्हणते अगं पोरीनो चला आपण जाऊया करूया. जाणून घे तू माझ्या मनाच्या भावना जाणून घे तू माझ्या मनाच्या भावना मी तुझी राधिका तू माझा मोहना मी तुझी राधिका तू माझा मोहना जाणून घे तू माझ्या
राधिका तू माझा मोहना मी तुझी राधिका तू माझा मोहना ला 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 हो 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 हे 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 जाणून घे तू माझा मनाच्या भावना जाणून घे तू माझा मनाच्या भावना मी तुझी राधिका तू माझा मोहना मी तुझी राधिका तू माझा मोहना मायेचा तू सागर हे नंदलाला जन्म माझा तुझ्यासाठी झाला जन्म माझा तुझ्यासाठी झाला जन्म माझा तुझ्यासाठी झाला मायेचा तू सागर हे नंदलाला जन्म माझा तुझ्यासाठी झाला जन्म माझा तुझ्यासाठी झाला जन्म माझा तुझ्यासाठी झाला प्रीत माझी तुझी देई जगा प्रेरणा प्रीत माझी तुझी देई जगा प्रेरणा मी तुझी राधिका तू माझा मोहना मी तुझी राधिका तू माझा मोहना जाणून घे तू माझ्या मनाच्या भावना जाणून घे तू माझ्या मनाच्या भावना मी तुझी राधिका तू माझा मोहना मी तुझी राधिका तू माझा मोहना त्या गोकुळात व्याघ्र सर्व पाठवले त्या गावात काय समाचार नाही अरे कंसा, तू गोकुळात पाठवले सर्व दानवांचा वध केला आहे. अरे तू कप्ताने जन्मित्याला बंदिस्त करून या मजुराचा राजा झाला आणि या रयतेवर अत्याचार केला. म्हणून तुझा वध करण्यासाठी मला 18 धारण करावा लागला. अरे कृष्णा तू आलास या प्रभूच्या बरोबर आहात. इथून तू माघारी जाऊ शकत नाही. हा तुझा मी वध करणार वध स्वीकार.